आंदोलन प्रश्नचिन्ह. आंदोलन हे जे रोजच्या व्यवहारातला किंवा समाजाला दाखवलेला मार्ग आहे. यासाठी सैनिक समाज पार्टीने आपली एक आयडिओलॉजी विचारधारा समाजापुढे ठेवली आहे. आंदोलनाने सर्व प्रश्न सुटतात का? आंदोलनाने फक्त आंदोलनाची प्रक्रिया राबवली जाते, गर्दी केल्या जाते, लोकाला जमा केलं जातं, त्याने समाजहित होतं का? कोणते प्रश्न घेऊन कोणाकडे जाता? ज्या सरकारकडे जातात ते सरकार झोपलेलं असतं. फक्त आंदोलन कसं दाबायचं, आंदोलन कसं समाधान करायचं, आंदोलन कसं मिटवायचं याकडे त्यांचं लक्ष आहे. त्याने जनहित होतं का? नाही ना होत. मग आंदोलनाचा प्रकार हा सैनिक समाज पार्टीने आपल्या डायरीमधून काढून टाकला आहे. आंदोलनाला कोण येतो किंवा कीर्तन भजन ऐकायला कोण येतो किंवा एखाद्या नेत्याचं भाषण ऐकायला कोण येतो, हा महत्त्वाचा भाग आहे. ज्याची इच्छा आहे ऐकायला जायचं तो येत नसतो, तो ऐकतही नसतो. तिथं गेल्यावर काही पैसे मिळतील का ह्या अपेक्षा ठेवणारा व्यक्ती एखाद्या नेत्याचं भाषण ऐकायला जातो. मग यांना पण माहिती आहे, नेत्याच्या भाषणाचं आयोजन करणाऱ्याला पण माहिती आहे की पैसे दिल्याशिवाय माणसं येत नाहीत. मग ते त्याला रोजंदारी देतात आणि हा फक्त फोटोग्राफी असते. हे खूप मोठं त्यांचं एक रॅकेट असतं की दाखवायचं शक्ती प्रदर्शन. कशाचं शक्ती प्रदर्शन? कोण तुमचं ऐकतो? तुम्ही हा जो प्रकार चालू आहे तो थेट तुम्ही मतदारापर्यंत नेला आहे. कारण लोकांना पैसे देऊन आंदोलनाला, पैसे देऊन सभेला बोलावणं हाच प्रकार पैसे देऊन मतदान घेण्याचा पण झाला आहे. पैसे देऊन मतदान घेणं हा बाजार झाला आहे. त्यामुळे समाजाला समजलं नाही की आपण स्वातंत्र्य भारतात राहतो की पारतंत्र्यात राहतो. तर आपण खरंच पारतंत्र्यात चाललो आहोत. लोकशाही नावाला उरली आहे. लोकशाहीला लोकांचं सरकार बनवण्याची युग आला आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने ही विचारधारा मांडलेली आहे. सैनिक समाज पार्टी इज नॉट कॉमन राजकीय पक्ष. सर्वसामान्यांचा जो पक्ष असतील ते भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे, हे त्यांची विचारधारा एकमेकाला पूरक आहे. म्हणून याच्या पक्षातला त्याच्यात पक्षात जातो, त्याच्यातून याच्यात येतो. आज याचे गुणगान गात होता, उद्या तिकडे गेला तर त्याचे गुणगान गातो. ह्या सगळा आम समाजाच्या नागरिकांना दिशाभूल करणारा प्रकार आहे, भूलभुलैया करणारा प्रकार आहे. कारण नेता गेला म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की यांचे मतदार आले. मतदार कोण आहेत तुमचे? ह्या नेत्याच्या असतील त्याच्याजवळ संस्था, साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, कारखाने, त्यामध्ये काम करणारे लोक जे असतात ते यांचे मतदार असतात. त्यांनाच हे व्होट बँक समजतात. आता त्यांना त्यांच्या पोटासाठी, पगारासाठी किंवा नोकरीसाठी त्या लोकांचं ऐकावं लागतं आणि ते म्हणतील तो पगार घेतात आणि ते म्हणतील त्याला मतदानही करतात. आता म्हणून ह्या लोकशाहीचा जो बट्ट्याबोळ चालला आहे तो थांबवायचा आहे. यासाठी अनेक विचारवंत आहेत. आमचे तुकाराम डफळ सारखे आहेत, शिवराम पाटील आहेत, आमचे डॉक्टर दरेकर आहेत. ठीक आहे, ह्या सर्वांच्या विचाराचं एक मिश्रण तयार केलं आहे सैनिक समाज पार्टीने. म्हणून आंदोलनाने मार्ग सुटणार नाही. मग आंदोलनाला पर्याय काय? या लोकसमूह जमा करण्याचा पर्याय या युगामध्ये, सायन्स युगामध्ये, मोबाईल युगामध्ये सैनिक समाज पार्टीला एक वरदान सापडलेलं आहे. सैनिक समाज पार्टीने या मोबाईल मॅजिक युनिट आहे, मोबाईल म्हणजे मॅजिक बॉक्स आहे. ह्या मॅजिक बॉक्सने आम समाजाच्या नागरिकाच्या मोबाईलमध्ये रोज एक विचारधारा जाते. सैनिक समाज पार्टीची विचारधारा जाते. त्यांना हे मोबाईलमधला सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजीची विचारधारा ऐका म्हणून पैसे दिले जात नाही. त्यांना येऊन खर्च करायची गरज नाही. ते
आपोआप आपल्या मोबाईलमध्ये ऐकतात की सैनिक समाज पार्टीचं थॉट, विचारधारा, आयडिओलॉजी या मोबाईलमध्ये आलेली आहे. त्यामुळे ते शांत डोक्याने 5 मिनिटाचा व्हिडिओ ऐकतात आणि विचार करतात की खरंच आपलं जे चालू आहे, सरकार आहे, मतदान प्रक्रिया आहे, मताची चोरी आहे, EVM मशीनमध्ये आपल्या हक्क हिरावून घेतले जात आहेत, लोकशाही नावाला उरली आहे, हे सर्वची सर्व विषय थेट मतदान प्रक्रियेवर येऊन पोहोचतात. म्हणून आम समाजातील नागरिकांनी या सैनिक समाज पार्टीचे विचार ऐकून कमीत कमी आपलं मतदान विक्री होऊ द्यायचं नाही आणि आपलं मत फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना द्यायचं आणि सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून द्यायचं आणि जे आमची विचारधारा मांडलेली आहे, जनलोकतंत्राची विचारधारा मांडलेली आहे, जनलोकतंत्र आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी ही घटना तयार केली आहे, नियमावली तयार केली आहे, तरच या जनतेसाठी जनतेनेच चालवलेलं राज्य अस्तित्वात येईल. हेच नोशन आम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचवलं आहे आणि जनता जागृत झालेली आहे. त्यामुळे नक्कीच हा युग, हे कलियुग जे म्हणतात ते या सैनिक समाज पार्टीचं युग म्हणून ओळखल्या जाणार आहे. त्यामुळे घरी बसून ऐकणाऱ्यांच्या सज्जन नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.